नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजार किंवा व्याधींच्या लक्षणांच्या टप्प्यांमध्येच त्यांचं मूळ कारणांचा शोध घेणं आणि त्याचं निदान करणं तसंच पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळेत रोगनिदान चाचण्या ह्या फार महत्त्वाच्या भूमिका बजावतात. तसंच रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रामध्ये एक विश्वासू आणि नामवंत असं नाव म्हणजे कृष्णा डायग्नोस्टिक. आणि कृष्णा डायग्नोस्टिक ही नामवंत कंपनी देशभरात काम करते. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्यांपैकी एक अग्रणी एक प्रतिष्ठेची कंपनी म्हणून ओळखलेली जाते. तसंच देशभरामध्ये सुमारे 17 राज्यांमध्ये कृष्णाची 2,500हून अधिक केंद्रसुद्धा कार्यरत आहेत. अत्याधुनिक उपचार तंत्रज्ञान तसंच पायाभूत सोयी सुविधा 4,000हूनही अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देणं हेच कृष्णा डायग्नोस्टिक्सचं वैशिष्ट्य आहे. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी तसंच टेलिरेडिओलॉजी आणि कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या आपल्याला कृष्णाच्या या विविध केंद्रांच्या मार्फत जी देशभरात आहेत 17 राज्यांमध्ये त्या केंद्रांच्या मार्फत त्या सेंटर्सच्या मार्फत केली जातात. आणि विशेष म्हणजे कृष्णा देशभरातील Tier 2 आणि Tier 3 शहरांमध्ये कृष्णाची जी संकलन केंद्र आहे ती आता सुरू करणार आहे कृष्णा. त्यामुळे अचूक आणि वेळेवर केलेल्या रोगनिदान चाचण्यांमुळे रुग्णाला साहजिकच आहे जीवदानसुद्धा मिळणार आहे. आणि अशाच कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या सेवा वाटचालीविषयी आणि गुणवत्तेसुद्धा विषयीसुद्धा सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर सर. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मनीष कारेकर हे कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. मागच्या 2 वर्षांपासून ते कृष्णा डायग्नोस्टिक्सशी जोडले गेलेले आहेत. तसंच या क्षेत्रातला डॉक्टर मनीष कारेकर यांचा 17 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. तसंच पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखले जातात. कृष्णा डायग्नोस्टिकच्या माध्यमातून देशभरातील ही जी सेंटर्स जी आहेत कृष्णाची त्यामध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्या पॅथॉलॉजीशी संबंधित विशेषतः ज्या चाचण्या आहेत त्या संबंधातील व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर मनीष यांच्याकडे आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, कृष्णामध्ये सगळ्या पायाभूत टेस्ट ज्या आहेत पॅथॉलॉजीच्या त्यासुद्धा केल्या जातात. तसंच अनेक अत्याधुनिक पॅथॉलॉजी टेस्टसुद्धा केल्या जातात. तर आपण आता फीवर संबंधी बोलतोय, तापासंबंधी. तर हे फीवर किंवा ताप म्हणजे नेमकं काय असतं? ताप सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्याकडे बहुतांश लोकांकडे घरी थर्मामीटर असतो, 100 रुपयाला ते मिळतं. तर त्याच्यात नॉर्मल जे टेम्परेचर असतं ते एक साधारण 98.4 असतं. पूर्ण दिवसभरात जशी आपल्या हालचाली होतात, कामं चालू असतात, तर 1 डिग्री व्हेरिएशन जे आपण म्हणतो ते नॉर्मल असतं. म्हणजे साधारण कोणाचं टेम्परेचर संध्याकाळी 99.4 पण असू शकतं. तर हे 1 डिग्री व्हेरिएशन आपण नॉर्मल धरतो. तापाचं तसं पुस्तकी डेफिनेशन आहे की जर 100 डिग्रीच्या वर जेव्हा टेम्परेचर जातं त्याला आपण ताप म्हणतो. आता या तापाच्या वेगवेगळ्या टाईप्स असतात. तर कॉमन आता पावसाळा येत आहे तर पावसाच्या संदर्भात आपण जास्त स्पष्टीकरण देऊ तर त्याच्यात आपण हिवताप म्हणून म्हणजे थंडी वाजून जो ताप आहे तो प्रामुख्याने आढळला जातो. आता नॉर्मल ताप म्हणजे जेव्हा शरीराचं टेम्परेचर वाढतं, आपण जेव्हा आपल्या हाताने ते फील करतो तेव्हा साधारण ते गरम लागतं. इथे कसं होतं की हिवतापमध्ये पहिली थंडी वाजून येते, ब्लँकेट्स किंवा चादर अशा गोष्टी लागतात, थंड सहन होत नाही आणि त्याच्याबरोबर 1-1.5 तासानंतर ताप येतो किंवा बॉडीचं टेम्परेचर हे वाढतं. तर हा हिवताप आहे जे कॉमनली पावसाळ्यात आढळून येतं. डॉक्टर, खरं तर ताप, सर्दी खोकला किंवा ताप ह्या गोष्टी आपल्याला उन्हाळ्यात सुद्धा होतात. उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला ताप येतो, थंडीत सुद्धा येतो. मात्र पावसाळ्यातला ताप वेगळा कसा काय?
निसर्ग जसं चेंज होतं, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आहे. पावसाळ्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण ज्याला वॉटर लॉगिंग म्हणतात, की वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं पाणी जमा राहतं. जसं आता कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या ज्या कुंड्या आहेत जिथे पाणी साचलेलं असतं, तर इथे काय होतं, एकदा पाणी साचल्यामुळे प्रामुख्याने डास हे वाढतात. डास वाढले की डास हे प्रामुख्याने महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा अजून बऱ्याचशा गोष्टीत दोन मेन जे विषाणू आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. एक आहे मलेरिया आणि दुसरं आहे डेंग्यू. त्याच्याबरोबर अजून एक आहे, प्रामुख्याने त्याला चिकनगुनिया म्हणतो आपण. तर हे डासाचं एकदा संख्या वाढली किंवा जिथे पाणी वगैरे साचलेलं असतं तिथे हे वाढलं की त्याच्यानंतर तुम्हाला मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे कॉमन ह्या एक गोष्टी डासांच्या मार्फत होतात. याच्यात पण डिफरन्स असा आहे की मलेरिया प्रिडॉमिनंटली जे खूप महिन्यांपासून साचलेलं पाणी असतं तिथे होतं, पण डेंग्यूचे जे डास आहेत ते रिलेटिव्हली फ्रेश वॉटरमध्ये राहतात. म्हणून आपण जेव्हा आजारपण पण बघतो, इनिशियली जून जुलैमध्ये मलेरिया येतं आणि मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये डेंग्यूची वाटचाल चालू होते. अजून एक जी गोष्ट पावसाळ्यामुळे होते, कारण की कन्स्ट्रक्शन्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स होत आहेत, आपल्याकडे वॉटर लॉगिंग किंवा पाणी हे तुंबणे किंवा जमणे हे बऱ्याच ठिकठिकाणी होत राहतं. इथे काय होतं, पाणी जमल्यामुळे जे पण धरतीच्या खालचे प्राणी आहेत, कॉमनली जे आपण उंदीर आहेत किंवा रोडेंट्स आहेत, तर त्यांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूनंतर त्यांच्यातले जे नॉर्मल विषाणू असतात ते बाहेर येतात. त्याच्यामुळे अजून एक आजार प्रामुख्याने होतो जो एक लेप्टोस्पायरोसिस म्हणतो. साधारण 1985-90 याचं संख्या वाढत चाललेली आणि वार्षिक ते होतंच. ह्या चार कॉमन गोष्टी ह्या आहेत, जसं मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस. अजून एक आहे, कारण की हायजीन पण एक खूप इफेक्ट होतं. पावसाळ्यात आपण कुठेही बाहेर खातो, ज्या नॉर्मल हायजीन आपण स्ट्रीट फूड घेतो किंवा आपण स्वतःही काही हलगर्जीपणा करतो, त्याच्यामुळे अजून बऱ्याचशा पोटाच्या विकार वगैरे होतात. कॉमनली एक विकार आहे जो टायफॉईड, सगळ्यांना माहिती असेल. तर हे एक 6 आजार प्रामुख्याने पावसाळ्याच्या 4-5 महिन्यात आढळले जातात. तर अशा प्रकारे जो नॉर्मल जो पडसं किंवा होतं, खोकला होतो, तो पण होणारच, कारण की हवामान बदलल्यामुळे त्याचा पण प्रादुर्भाव होतोच. पण प्रामुख्याने ह्या 5-6 जे विषाणू आहेत त्यांच्यामुळे झालेले आजार आपल्याला जास्त दिसतात. डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, आणि असं सुद्धा सामान्यतः जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा शरीरात सुद्धा बदल होतात, शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला ताप, सर्दी, खोकला यासारखे विकार किंवा यासारखे आजार उद्भवतात. मात्र पावसाळ्यातला ताप जो आहे तो सामान्यतः आणखी त्याची वेगळी काही कारणं असतात का? या व्यतिरिक्त म्हणजे ऋतुमान बदल हा तर आहेच, पावसाळा सुरू झाला, वातावरण थंड झालं, हा तर आहेच, मात्र या व्यतिरिक्त आणखी काही सामान्य कारणं आहेत का? सामान्य कारणं प्रामुख्याने तेच आहे की एकतर विषाणूचं आपण निसर्गात आपण जे बदल केले आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा पावसाळ्यात प्रामुख्याने त्यांची वाढ होते. जसं डासांची वाढ होते. डासांची वाढ झाली की तुमचं नॉर्मली मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया ह्या 3 आजार होतात. तुम्ही जसं वॉटर लॉगिंग झालं, उंदीर मरण पावतात, काही जनावरं मरण पावतात, त्याच्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतं. आपली जी नॉर्मल आपण हायजीन व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे, कुठेही आपण व्यवस्थित निष्काळजीपणाने खाणं वगैरे घेतो, त्याच्यामुळे टायफॉईड ह्या गोष्टी पण कॉमन आहेत. तर प्रामुख्याने पावसाळ्यात मेन हायजीन आणि ते 3-4 महिने डासांचा प्रादुर्भाव वाढतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. ताप जेव्हा येतो तर तापामध्ये सामान्यतः कोणत्या चाचण्या केल्या जातात? आणि विशेषतः जर आपण पावसाळ्यातल्या तापाबद्दल बोलतोच आहोत, तर पावसाळ्यात जर ताप येत असेल, सर्दी खोकला यासारख्या गोष्टी होत असेल, तर त्यासाठी वेगळ्या काही टेस्ट असतात का? प्रामुख्याने सर्वात कॉमन जी टेस्ट आहे, जी वर्षानुवर्ष चालू येत आहे, पण ती खूप मौल्यवान टेस्ट आहे, ज्याला आपण CBC किंवा कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो. त्याच्यात जवळजवळ 12 ते 15 वेगवेगळ्या घटकांची माहिती मिळते. प्रामुख्याने हिमोग्लोबिन असतं, पांढऱ्या रक्तपेशी किंवा WBCs म्हणतो, लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स किंवा तबकडी. त्याच्यानंतर एक डिफरन्शियल काउंट असतो की पांढऱ्या पेशीत 5 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. त्याच्यातल्या प्रत्येक आजारात एक पर्टिक्युलर पेशी वाढते, एक पर्टिक्युलर कमी होते. तर ह्याचं ॲनालिसिस एक CBCमध्ये करतं. हा एक भाग झाला. दुसरा आहे मलेरिया. तर मलेरियासाठी वेगवेगळे 2 प्रामुख्याने टेस्ट आहेत. एक आम्ही मायक्रोस्कोपच्या खाली वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. दुसरं एक मलेरियाची एक रॅपिड टेस्ट असते, जे मलेरिया
अँटीजन आम्ही म्हणतो की ब्लडचा एक ड्रॉप एक कॅसेट असते, जशी आपली युरिन प्रेग्नन्सी टेस्टची कॅसेट असते तशीच एक मलेरिया अँटीजनची कॅसेट असते. त्याच्यावर आपल्याला साधारण कळून येतं की मलेरिया आहे की नाही. डेंग्यूच्या टेस्ट आहेत. डेंग्यूच्या टेस्ट पण बऱ्याच प्रकारचे असतात. कॉमन एक 3 प्रकारच्या वेगवेगळ्या डेंग्यूच्या टेस्ट असतात. एक खूप ॲडव्हान्स PCR टेस्ट आहे, त्याच्यानंतर एलायझा टेस्ट आहे जी गव्हर्नमेंट सांगते की ती करणं गरजेचं आहे, आणि एक रॅपिड टेस्ट आम्ही म्हणतो. रॅपिड टेस्टनी लगेच कळतं, पण ते काइंड ऑफ स्क्रीनिंग मेथड आहे. कन्फर्मेशनसाठी पण एलायझा एक मोडॅलिटी आहे. त्याच्यानंतर चिकुनगुन्या जो व्हायरस आहे त्याच्या अगेन्स्ट एक अँटीबॉडी टेस्ट असते ज्याला आपण चिकुनगुन्या IgM म्हणतो. तसंच लेप्टोस्पायरा आहे. लेप्टोस्पायराच्या अगेन्स्ट पण एक पर्टिक्युलर टेस्ट असते, लेप्टोस्पायरा अँटीबॉडी, ती आपण करतो. नंतर कॉमनली टायफॉईड. पूर्वी टायफॉईडसाठी एक विडार म्हणून टेस्ट केली जाते, पण ती आता बरेचसे ऑर्गनायझेशन्स टेक्स्टबुक्समध्ये पण लिहिलं की ऑब्सोलीट आहे, की ती आता करणं गरजेचं नाही आहे. तर त्याच्यापेक्षा एक ॲडव्हान्स किंवा ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतो ब्लड कल्चर, की कधी कधी काय होतं की जरी पहिला दिवस ताप असेल तरी काही टेस्टमध्ये पहिले 7-8 दिवस डिटेक्ट होत नाही, पण टायफॉईड असेल ब्लड कल्चर ह्या टेस्टमध्ये तुम्हाला Day 1 Day 2 जर त्याची लागण झाली असेल तर ते तुम्हाला डिटेक्ट होऊ शकतं. नंतर अजून कॉमन जी गोष्टी आहे जी आहे कावीळ पण जसं आपल्याला टायफॉईड होतं, आपण निष्काळजीपणामुळे कुठेही खाणं, बरोबर पाणी न पिणं, उकळून पाणी न पिणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या जसं टायफॉईड होतो, तसंच आपल्याला हेपॅटायटिस जसं लिव्हरचे आजार आहेत. कॉमनली हेपॅटायटिस A आणि E ह्या आपल्याला पावसाळ्यात प्रामुख्याने होतात. त्याच्या टेस्ट असतात हेपॅटायटिस A आणि E म्हणून जी टेस्ट आहे. तर ह्या प्रामुख्याने एक 7 ते 8 जे कॉमन पावसाळी आजार आहे त्याच्यासाठी हे कॉमन टेस्ट आहे. नक्कीच. तर यानंतर एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर मनीष कारेकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तापामध्ये एकदा तुम्ही टेस्ट केली त्याच्यानंतर परत तपासण्याची गरज असते का, किंवा पुन्हा टेस्ट करण्याची गरज असते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापाची जी CBC टेस्ट केली जाते, जी खूप कॉमन आहे, साधारण टेस्ट आहे, तर या CBC टेस्टच्या मदतीने आपण इतर रोगनिदान कशा प्रकारे करू शकतो? मी तुमचा दुसरा प्रश्न पहिला घेईन की CBC. आता हिवतापमध्ये सर्वात कॉमन किंवा पहिली टेस्ट केली जाते ते CBC केली जाते. धोक्याचं युजली कारण CBCमध्ये तेव्हा येतं जेव्हा प्लेटलेट काउंट किंवा आपण तबकडीचा काउंट जेव्हा कमी येतो. कमी म्हणजे 1.5 लाख किंवा 1.5 लाखच्या खाली. आता प्रामुख्याने हिवतापामध्ये जे प्लेटलेट्स कमी होतात असे 3 आजार आहेत. एक मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस. पण आम्ही या CBCमध्येच लेप्टोस्पायरोसिसमध्ये पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. मग मला साधारण आयडिया येतो की हा लेप्टोस्पायरोसिस आहे. मलेरियामध्ये काय होतं की जे लाल रक्तपेशी आहेत त्याचं संक्रमण मलेरियाचा पॅरासाईट करतो, त्याच्यामुळे ते फुटतात आणि हिमोग्लोबिन कमी होतं. तर मलेरियामध्ये युजली हिमोग्लोबिन लोअर साईडला असतं, हे आम्हाला CBCमध्ये कळतं. डेंग्यूमध्ये एक्झॅक्टली अपोजिट होतं. डेंग्यूमध्ये काय होतं की तुमचा जो प्लाझ्मा असतो ब्लडमधला तो जरा संकुचन पावतो, त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्यामुळे CBC एक खूप सिम्पल टेस्ट जरी असेल तरी पण आपल्याला ॲटलिस्ट 90 to 95% साधारण आयडिया येते डॉक्टरांना मायक्रोस्कोपच्या खाली बघून आणि रिडिंग्स बघून की ह्याच्यातलं लेप्टोस्पायरोसिस असू शकेल, डेंग्यू असू शकेल किंवा मलेरिया असू शकेल, आणि मग कन्फर्मेटरी टेस्ट आपल्याला करावे लागतात. आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे की परत टेस्ट कधी करावी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल समजा मलेरिया आहे आणि मलेरियामध्ये पांढऱ्या तुमच्या प्लेटलेट काउंट कमी आहे आणि हिमोग्लोबिन पण कमी झालेला आहे. तर मलेरियामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार असतात. फॅल्सीपॅरम मलेरिया एक म्हणतो ज्याला आपण मेंदू ज्वार म्हणतो, आणि वायवॅक्स मलेरिया. समजा तो फॅल्सीपॅरम मलेरिया असेल तर तो खूप रॅपिडली प्रोग्रेस करतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण असतात. तर अशा वेळेला डॉक्टर सांगतीलच तुम्हाला की 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर मॉनिटरिंगसाठी ते गरजेचं असतं. समजा डेंग्यूचा आजार असेल तर डेंग्यूच्या आजारामध्ये पण प्लेटलेट काउंट खूप प्रामुख्याने त्याच्यावर खूप फोकस दिला जातो आणि त्याच्यावर हिमोग्लोबिन किंवा हिमॅटोक्रेट आम्ही म्हणतो त्याच्यावर फोकस दिला जातो. जर हिमॅटोक्रेट भरपूर वाढतंय 20% जास्त, जे WHOचे गाईडलाईन्स आहेत, ते डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणून आहे, त्याच्यात पेशंट जाऊ शकतो. त्याच्यामुळे एक साधारण 24 ते 48 तासात डेंग्यूत पण रिपीट करावी जाते. किंवा मग जर प्लेटलेट काउंट त्याचे ड्रॉप होत आहेत, समजा 50,000 आहेत मग 20,000 आहेत, तर मग त्याच्यात पण तुमची फ्रिक्वेन्सी CBCची एक 24 ते 48 तासात रिपीट करावी लागते. आणि साधारणतः तापाचे रिपोर्ट्स नॉर्मल येणं यात किती गंभीरतेने घ्यावं किंवा हे किती कॉमन आहे?
गुड क्वेश्चन. काही काही जे टेस्ट आहेत त्याच्यात एवढे चेंजेस येत नाहीत, पण आपल्याला हिवतापासाठी एक ग्रुप ऑफ टेस्ट एका वेळेला करावी लागते, ज्याला मी फीवर प्रोफाईल म्हणतो, ज्याच्यात CBC येतं, मलेरियल पॅरासाईट येतं, तुमचा SGOT SGPT लिव्हर एन्झाईम्स येतात आणि युरिन रुटीन ही टेस्ट असते. तर असं डेफिनेटली पॉसिबल आहे की डे 1मध्ये तुमच्या त्याच्यापैकी 60% टेस्ट नॉर्मल असतात, 40% टेस्ट ॲबनॉर्मल असू शकतात किंवा पूर्ण पण टेस्ट नॉर्मल असू शकतात, कारण की मे बी ते चेंजेस तुमच्या ब्लड पिक्चरमध्ये नाही आलेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही रिलॅक्स करू शकता. प्लीज तुमच्या डॉक्टरांना, जे पण तुमचे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, त्यांना जाऊन भेटा आणि त्याच्यानंतर दे कॅन ॲडवाईज की तुम्हाला काळजी करायची गरज आहे की नाही आहे किंवा परत टेस्ट करायची गरज आहे. सो नॉर्मल टेस्ट येणं इज पॉसिबल, पण ते डॉक्टरांच्या बरोबर सल्ला करून मग ते डिसाईड करावं की वेदर यू हॅव टू रिलॅक्स और रिटेस्ट अगेन. आणि आणखी एक गोष्ट अशी की बऱ्याचदा असं होतं की तापाचा पेशंट पूर्णपणे रिकवर होत असतो किंवा हळूहळू रिकवर होत असतो, मात्र तो बऱ्या होण्याच्या स्थितीत असतानाच रिपोर्ट्स जेव्हा काढले जातात, पुन्हा वारंवार टेस्ट केल्या जातात, तेव्हा मात्र त्या रिपोर्ट्समध्ये काही ना काहीतरी असं आढळतं की ज्याने चिंता करावीशी वाटते. तर हे कितपत सामान्य आहे? हे ॲक्च्युली पावसाळ्यात एक पर्टिक्युलर रोग आहे ज्याला आपण मी म्हणेन डेंग्यू. डेंग्यूमध्ये काय होतं, इनिशियली जेव्हा फीवर असतो, जेव्हा ताप असतो, तेव्हा जर पेशंटचं जर तुम्ही टेस्ट कराल तर तुमच्या पांढऱ्या पेशीच फक्त साधारण लोअर साईडला असतात, ज्याला आम्ही ल्युकोपिनिया म्हणतो, 4000च्या खाली. पण प्लेटलेट्स अजून ड्रॉप झालेले चालू झालेलं नसतं, ते 1.5 लाख 1.25 लाखाच्या वर असतात. जसा पेशंट रिकवर होतो, म्हणजे जसं त्याचा रिकवर नाही म्हणता येणार, जसं त्याचा ताप नाहीसा होतो, त्याला वाटतं मी बरा झालो, पण तेव्हा थोडे चिंताजनक असते, कारण की तेव्हा त्याच्या बॉडीची प्रतिकारशक्ती फाईट करायला लागतं आणि त्याच्यामुळे त्याचे प्लेटलेट्स ड्रॉप होणं चालू होतं. सो दॅट इज द टाईम की जरी तो सिम्प्टोमॅटिकली बेटर असेल, पण ब्लड त्याच्या बॉडीतली प्रक्रिया चालूच असते, त्याच्यामुळे साधारण 2 ते 3 दिवस जपणं गरजेचं असतं, कारण की ब्लड काउंट्स कमी होऊ शकतात. हे डेंग्यूमध्ये खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तापासाठीच्या आणखी कोणत्या ॲडव्हान्स टेस्ट ज्या आहेत त्या कृष्णामध्ये केल्या जातात? आता हिवतापमध्ये जर तुम्ही करंट टेस्टिंग स्ट्रॅटेजी घेतलं तर आपल्याला डेंग्यू आणि एक टायफॉईड हे 2 आजार असे आहेत की आपण डे 1मध्ये डायग्नोज करू शकतो की NS1 टेस्ट आहे. पण जसं आणि एक मलेरिया पण बाकीचे जे टेस्ट आहेत, जसे चिकुनगुन्या आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे, त्याला आपण पहिल्या 7 दिवस डायग्नोज नाही करू शकत, कारण की ते डायग्नोसिससाठी आपल्याला अँटीबॉडीज लागतात, ज्या डेव्हलप व्हायला 6 ते 7 दिवस लागतात. आता तुम्ही PCR हा ऑलमोस्ट सगळ्यांनी ऐकलेच असेल, RT-PCR कोविडच्या मुळे. तर डे 1मध्येच चिकुनगुन्या, डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस ह्याचं डायग्नोसिस होऊ शकतं PCRच्या टेस्टमार्फत. तर पहिल्याच दिवशी तुम्हाला साधारण क्लॅरिटी येऊ शकते की तुम्हाला कोणता आजार आहे. तर हे खूप ॲडव्हान्स रिलेटेड टेस्ट आहेत, जे आता ऑलमोस्ट 2-3 वर्षापासून बऱ्याचशा लॅब्समध्ये, आमच्या लॅबमध्ये पण अवेलेबल आहे, की डे 1मध्येच तुम्हाला कळू शकतं की कोणत्या प्रकारे आजार आहे, या PCR, मी त्यांना मल्टिप्लेक्स PCR टेस्ट म्हणतो, त्याच्यामार्फत. आणि आणखी एक महत्त्वाचं की तापासंदर्भात आपण म्हणायचं झालं तर तापासाठी किंवा तो मुळात येऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक चाचण्यासुद्धा आहेत का? आणि त्या आहेत तर मग त्या कुठल्या कुठल्या चाचण्या आहेत, त्या चाचण्यांची माहिती द्या. प्रतिबंधक चाचण्या अशा नाही आहेत, कारण की लोकांना असंच वाटतं की काय आहे की मला होऊ नये, अशा काही टेस्ट नाही आहेत. पण तुम्ही एक गोष्ट करू शकता की रेग्युलरली जेव्हा हिवताप नसेल किंवा नॉर्मल गोष्टींच्या वेळेला किंवा सगळं काही नॉर्मल असेल, तेव्हा ॲटलिस्ट तुम्ही 1 in 3 months एक पर्टिक्युलर तुमची चाचणी करून तुम्हाला ॲटलिस्ट कळेल की त्याच्यात काही विशेष प्रॉब्लेम आहे की नाही. तर प्रतिबंधक चाचण्या, कोणता हिवताप होऊ नये ह्याच्यासाठी अशा काही टेस्ट नाही आहेत. डॉक्टर, आणखी एक विचारते, गेल्या 17 वर्षांचा तुमचा अनुभव आहे, गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही कृष्णाशी संबंधित आहात, कृष्णाबरोबर काम करताय, पॅथॉलॉजी विभागाची जबाबदारी सांभाळताय. तर आणखी एक प्रश्न असा आहे की बऱ्याचदा रुग्ण येतात की डॉक्टर मला हे होत आहे, अमुक लक्षणं दिसतात, मला टेस्ट करायची आहे किंवा मला चाचणी करायची आहे. भले मग त्यांची ही भावना किंवा माझी अमुक एक चाचणी करा, मग भले ती भावना अर्धवट ज्ञानातून येते किंवा ते म्हणाची मागणी जी आहे माझी टेस्ट करा ही अर्धवट ज्ञानातून येते, किंवा मग कुठेतरी वाचलेलं असतं किंवा कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा मनातली भीती असते, त्याच्यामुळे पण बऱ्याचदा पेशंट असं म्हणतात की आम्हाला अमुक एक टेस्ट करायची आहे, म्हणजे मी त्याचं रिपोर्ट्स नॉर्मल आले की मी निश्चिंत होईन. तर रुग्णांमध्ये
ही भीती जी आहे ही भीती काढण्याच्या अनुषंगाने आपण काय सांगूया? दोन गोष्टी आहेत ह्याच्यात. आता मी हिवतापा रिलेटेड आपलं डिस्कशन झालं, तर हिवतापा रिलेटेड मी खूप क्लिअरली सांगेन की तुम्हाला कोणतीही लक्षणं असतील तर प्रथम तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडेच जाणं गरजेचं आहे. ते तपासून कसं असतं, तुमचे सिम्पटम्स आणि लक्षणांमुळे काही टेस्ट गरजेचे आहेत, काही टेस्ट गरजेचे नाही आहेत. समजा तुम्हाला खोकला आहे, पडसं आहे, छातीत दुखतं आहे, तर तुम्हाला कदाचित मलेरिया टेस्ट करायची किंवा लघवी टेस्ट करायची गरज पण नाही पडणार. पण जर तुम्हाला असे पोटात दुखतं आहे किंवा पडसाकडे होत आहे, जास्त होत आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मे बी तसंच टायफॉईडची टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला कावीळची टेस्ट करणं गरजेचं आहे. तर हिवतापा रिलेटेड हे खूप क्लिअर आहे की तुम्हाला तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरकडेच जाऊन दाखवणं गरजेचं आहे. हां, जर तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला हे कळायचं आहे की डायबिटीज आहे किंवा तुम्हाला अजून कोणते लिव्हरचे आजार आहेत ज्याच्यानी तुम्हाला वाटतंय पण तुम्हाला लक्षणं नाही आहेत, त्याच्यासाठी ऑब्व्हियसली काही वेगवेगळ्या टेस्ट आहेत, ते तुम्ही तिथे चौकशी करून तुम्ही ते करू शकता. डॉक्टरच्या समन्वयाने आणि विचारून केलेलं कधीही चांगलं. आणखी एक शेवटचा प्रश्न असा की क्रस्ना अथवा पॅथॉलॉजी टेस्ट करणं किंवा ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल टेस्ट करणं ह्यात खर्चाचं गणित कसं असतं? विशेषतः क्रस्नामध्ये मी विचारते, क्रस्नाच्या बाबतीत. क्रिस्टल डायग्नोस्टिक्समध्ये खूप अल्पदरात होतात, कारण की आमच्या बऱ्याचशा जे पण आमचे उपक्रम आहेत ते गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्स आणि त्यांच्या निगडीत आहेत, तर त्याच्यामुळे ते खूप माफक आणि अल्पदरात होतात. ॲट द सेम टाईम जो दर्जा आहे रिपोर्टचा त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही होत, कारण की हे एनेबल मान्यता लॅब्स आहेत सगळीकडे. तर अशा प्रकारे अल्पदर, कारण की 2-2.5 हजार टेस्ट असतात, तर सगळ्यांचे काही रेट्स तर दर मला माहीत नसतील, पण ॲज कम्पॅरिझन टू बाकीचे जे आहेत कम्पिटिटर्स त्यांचे आमच्या अल्पदरात आहेत, कारण की जसं आमचं ध्येय आहे त्याच्या हिशोबाने आम्ही ते काम कार्यरत चालू आहे. नक्कीच डॉक्टर मनीष, तुम्ही इथे आलात आणि क्रस्नामध्ये ज्या पॅथॉलॉजी टेस्ट केल्या जातात तापासंदर्भातल्या, तसंच एखाद्या रुग्णाच्या मनात भीती असेल आणि त्यापोटी तो चाचणी करत असेल तर खरं तर ते किती वाईट आहे किंवा ते किती चुकीचं आहेत याविषयी सांगितलं, गैरसमज मुळात दूर केलेत, रुग्णांच्या मनातली भीती घालवली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार, थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.